9 जुलै 2025 रोजी अचानक एक गुजरातमध्ये पूल खचलून पडतं. ॲक्च्युअलमध्ये होतं का, वडोदरा जिल्ह्यातील एक गंभीर पूल म्हणून ते अचानकपणे 9 जुलैला एक खचलून पडतं. ही घटना एकदम सकाळी झालेली असते. महासागर नदीवर ते पूल आहे. हे पूल आनंदळा आणि वडोदरा या 2 ठिकाणांना जोडतं. पूल कोसळल्यानंतर 2 ट्रक, एक पिकअप व्हॅन आणि आणखी एक वाहन थेट नदीत पडलं. ही जेव्हा घटना झाली त्यावेळेस अंदाजे म्हणजे 9 डायरेक्ट ऑन द स्पॉट मृत्यू झाले आणि काही जखमी सुद्धा झाले. ही कन्फर्म न्यूज आहे. पूल 45 वर्षाच्या अगोदरपासून बांधलेला होता आणि हा जुना सुद्धा झालेला होता. असे स्थानिक लोक म्हणतात की हा पुलावर वेळेवर कारवाई म्हणजे त्या पुलाची वेळेवर मरामत झाली नाही किंवा दुरुस्त झाला नाही, त्याच्यामुळे ही घटना घडली असे स्थानिक लोक बोलतात. 9 जुलै 2025 रोजी मुसळधार पाऊस आला आणि सकाळीच हे पूल कोसळून खाली पाण्यामध्ये गाड्या पडल्या. दुर्घटनेमुळे आनंद, वडोदरा, भरूच, कलेश्वर आणि सौराष्ट्र प्रमुख दळणवळणाचा मार्ग तुटला आहे. त्यामुळे वाहतूक आणि परिणामी दळणवळणाचा हा जो इकडच्या तिकडे गाड्या आणि तिकडच्या येण्यात त्यांना मोठा परिणाम भोगावा लागला आहे. याच्यावर प्रशासनाने काय केलं ते आता आपण पुढे बघू. मुख्यमंत्री आहे जो भूपेंद्र पटेल, काल तंत्रज्ञानांना बोलवून म्हणजे जे रेस्क्यू करतात त्यांना बोलवलं आणि सगळं माणसं काढायला सुरुवात केली. आणि दुर्घटनेचं मुख्य कारण काय आहे हे तपासण्यासाठी सुद्धा त्यांनी हे सांगितलं. प्रशासनाला पुरी कोशिश करेल असं हे आश्वासन दिलं लोकांना. NDRF आणि स्थानिक बचाव पथकांना घटनास्थळी लवकरात लवकर बोलवून घेतलं त्यांनी आणि शोधकार्य सुरू केला. म्हणजे किती साधारणतः 9 जण हे मृतावस्थेत सापडले, डेड बॉडी सापडली 9 आणि आणखी आहेत की नाही ते सुद्धा शोध सुरू केला. मात्र ऋषिकेश पटेल हे सांगतात की हा पूल 1985 मध्ये बांधण्यात आलेली आणि त्याची वारंवार मरामत सुद्धा होत होती आणि त्याची देखभाल सुद्धा होत होती असं हे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. की पूल कोसळत असताना सुद्धा त्याच्यावरून वाहनं जात येत होती, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ही हानी झाली असं थोडक्यात स्पष्ट झालेलं आहे. ह्या घटनेच्या अगोदर सुद्धा एक घटना गुजरातमध्येच झालेली. मोरबी पूल हे सुद्धा गुजरातमध्ये खचलेलं काही काळ अगोदर. मात्र ही दुसरी घटना आहे सगळ्यात मोठी गुजरातमध्ये. त्याच्यामुळे प्रशासनाकडे मोठा प्रश्न निर्माण होतो की एवढं पूल कसलं तर प्रशासन का झोपलं होतं का, ही सुद्धा स्थानिकांची खेद आहे. तर भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.